अमरावतीतील J&D मॉलच्या दुरावस्थेवर अखेर महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये आली आहे. व्यापाऱ्यांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारीनंतर आमदार रवी राणा यांच्या निर्देशानुसार उपमहापौर सचिन भेंडे आणि गटनेते नाना आमले यांनी मनपा अधिकाऱ्यांसह मॉलची पाहणी केली. या पाहणीत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या असून बिल्डरला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. बघूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. J&D मॉलमधील व्यापाऱ्यांनी सातत्याने होत असलेल्या गैरसोयी आणि दुरावस्थेबाबत आमदार रवी राणा यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आमदारांच्या निर्देशानुसार अमरावती महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन भेंडे आणि गटनेते नाना आमले यांनी मनपा अधिकाऱ्यांसह मॉलची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान मॉलमधील पार्किंग परिसराची अत्यंत खराब अवस्था, देखभालीचा अभाव आणि विविध नागरी सुविधांची दुरावस्था अधिकाऱ्यांच्या निर्देशनास आली. स्थानिक व्यापाऱ्यांनीही सद्यस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, कार्यकारी अभियंता कांबळे, शहर अभियंता रवींद्र पवार, अतिरिक्त अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे, बाजार परवाना विभागाचे उदय चव्हाण तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. मनपाने बिल्डरला मॉलमधील सर्व आवश्यक दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वेळेत दुरुस्ती न झाल्यास आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मॉल महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याचा इशाराही देण्यात आला आहे. J&D मॉलमधील समस्या आता प्रशासनाच्या रडारवर आल्या असून बिल्डर पुढे काय भूमिका घेतो आणि मनपा पुढील काय कारवाई करते याकडे व्यापाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.